स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घ्यायचं आहे आपली पार्टनर किंवा आपला पार्टनर जर का भटकली असतील, जर का कुठल्याही परस्त्रीकडे किंवा परपुरुषाकडे जर का आपला पार्टनर आकर्षित झाला असेल, तर आपण त्याला परत आपल्या जीवनामध्ये कसं आणायचं, किंवा आपला मिस्टर किंवा आपली वाईफ, पती पत्नी जर का भटकली असतील तर त्याला आपल्याकडे कसं वापस आणायचं, त्यांना आकर्षित कसं करायचं, त्यांना आपल्याकडे कसं ओढायचं, हा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. कारण की तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक खूप प्रोत्साहन देतात नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. मित्रांनो, आपली पार्टनर आपल्या पार्टनर लाईफला म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला साथ देत असते. आपली पत्नी किंवा आपला पती ते जर का अचानक परपुरुषाकडे किंवा परस्त्रीकडे जर का आकर्षित होत असतील तर आपल्या जीवनावरती खूप खराब असा इफेक्ट पडतो. तर ह्याच्यामधून आपल्याला त्यांना परत आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी, आपल्याकडे पूर्णपणे ओळवण्यासाठी आणि त्या व्यक्तीपासून त्यांना लांब करण्यासाठी हा उपाय आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वी ऋषी मुनींनी, साधू संन्यासांनी एक गोष्ट सिद्ध केलेली आहे की पाण्याला भावना कळतात, आणि ही गोष्ट विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेली आहे आताच्या काळामध्ये की पाण्याला भावना कळतात. मग पाण्याला भावना कळतात तर पाण्यातर्फे आपलं काम कसं करून घ्यायचं, तर हे लक्षात घ्यायचं. पिरियड असतील तर लेडीजनं करायचा नाही, पिरियडच्या पिरियडमध्ये हा उपाय करायचा नाहीये. आपल्याला कंटिन्यू 7 दिवस हा उपाय करायचा आहे. आपल्या देवघरापेक्षा आपल्याला बसायचं आहे. तांब्याच्या कलशामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याकडे एक टक आपल्याला पाहत आपल्याला सर्व काही गोष्टी त्याला बोलायच्या आहेत. आपल्या पत्नीचं नाव किंवा आपल्या पतीचं नाव घ्यायचं आहे, सांगायचं आहे की व्यक्ती अशी झालेली आहे, परत त्याला माझ्याकडे यायला पाहिजे, असं तसं सर्व गोष्टी तुमच्या मनात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत सर्व काही त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला बोलायचं आहे. असं केल्याने पाण्यामध्ये क्रिस्टल चेंजेस होतात असं म्हटलेलं आहे. पाण्याला तुमच्या भावना कळतात. तेच पाणी तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा मिसेसला प्यायला द्यायचं आहे. कारण की हे थिओरी कशी काम करते, तुम्ही जर तेच पाणी झाडाला, वनस्पतीला जर का दिलं तरी ती थिओरी काम करते. समजा ती तुमच्यापासून लांब गेलेले आहे, तुमच्यापाशी राहत नाहीयेत आणि त्यांना जर का तुमच्याकडे वापस आकर्षित करायचं आहे तरी तुम्ही असं करू शकता. कंटिन्यू पाण्याला बोलायचं आहे, पाण्याला भावना सांगायच्या आहेत आणि ते पाणी तुम्ही तुमच्या दारातल्या तुळशीला किंवा कुठल्याही झाडाला व्हायचं आहे. इन्व्हायरमेंट जे निसर्ग आहे, निसर्ग तुमच्या दोघांना एक करायचं काम करतं. दुसरी गोष्ट, जर का ती व्यक्ती घरामध्ये असेल आणि अशा पद्धतीचं कार्य करत असेल तरी तुम्ही सगळ्या गोष्टी करून बोलून ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला देऊ शकता, जेवताना किंवा इतर गोष्टीच्या वेळेला. तर त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला चेंजेस हळूहळू दिसतील. 7 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. ती व्यक्ती पूर्णपणे तुमच्याकडे ओळालेली असेल. आणि जर का एखादी व्यक्ती सोडून गेली असेल तर त्यांना जर का आणायचं असेल तर तुम्हाला निसर्गाच्या मदतीने तुम्ही ती गोष्ट करू शकता. निसर्गाच्या मदतीने तुम्ही त्या सर्व काही गोष्टी करू शकता. आता ही गोष्ट झाली मिस्टर आणि मिसेस. ह्याच्या व्यतिरिक्त हा उपाय जर का चुकीच्या कामासाठी करण्यात आला तर उलटा फटका त्या व्यक्तीला बसू शकतो. निसर्ग हा उलटी फेरी सुद्धा घेतो, सरळ फेरी घेतो, सत्याच्या मार्गाने निसर्ग चालतो. तशाच पद्धतीने जर का चुकीच्या गोष्टीसाठी जर का ह्या प्रयोगाचा वापर जर का तुम्ही केला तर त्याचं नुकसान देखील तुम्हाला निसर्ग करू शकतो, शिक्षा सुद्धा निसर्ग तुम्हाला देऊ शकतो. याची खात्री आपण घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तितका हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. मित्रांनो, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.